सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची निवड ही रद्द होणार असल्याची चर्चा आहे। सोशल मीडियात सुनेत्रा पवार यांच्या व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरी असलेल्या व्हायरल पत्रात 28 जानेवारी नंतर निवडणूक आयोगासोबत करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द करावा असा उल्लेख आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, नेमकं काय तथ्य आहे? निश्चितच लाघवी, कारण खरं तर आपण पाहतोय की एक पत्र सुरुवातीला 16 फेब्रुवारीला पाठवलेली जी घटना आहे त्यामध्ये निश्चितच बदल करण्यात आलेला आहे आणि या घटनेवरती आपण पाहतोय की पुन्हा एकदा 10 मार्चला पत्र जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी पाठवलेलं होता, ज्याच्यामध्ये उल्लेख होता की घटना ठरवलेली ही अवैध आहे। त्यामुळे एकूणच या घटनेमध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादीमध्ये संशयाचा धूर आहे, तो म्हणजे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांच्या या सगळ्याच व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या वेगळीच चर्चा आहे। कारण एकूणच 28 जानेवारीला ज्यावेळी अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर निवडणूक आयोगासोबत करण्यात आलेले जे काही पत्र व्यवहार आहेत ते रद्द करण्यात यावा असा उल्लेख जो आहे तो सुनेत्रा पवार यांनी आपल्या सहीसह या पत्रामध्ये केलेला आहे। पण निश्चितच आता दुसरीकडे आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग दुसरीकडे सुनील तटकरे असतील यांचा जर आपण उल्लेख पाहिला तर मात्र यांची निवड जी आहे ती रद्द होणार असल्याची माहिती मिळते। कारण प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष म्हणून होते आणि यावेळी या पत्रामध्ये जर उल्लेख आपण पाहिला तर कोणताही उल्लेख जो कार्याध्यक्षाचा आहे तो पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांची खासदारकी जी आहे ती देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे। कारण पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या एबी फॉर्म वरती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या असल्यामुळे हा अर्ज जो आहे तो रद्द होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती मिळत आहे। लाघवी, अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।